जय श्रीराम. आज मी तुम्हाला काही अशा टिप्स सांगणार आहे ज्या आपल्या चेहऱ्याच्या उपयोगीसाठी आहे. रोज सकाळी तुम्ही फेस वॉश न वापरता जर बेसन पीठ आणि त्यामध्ये थोडी एक चिमूट हळद पावडर हे कालून सनी मिश्रण जर चेहऱ्याला लावून जर चेहरा धुतला तर चेहऱ्यामधील ते खोल जाऊन सनी जे काही आपले काळे डाग असू रुमाचे फोड असू ते कमी होण्यासाठी उपयोगी आहे. त्यानंतर सकाळी किंवा दुपारी एक टमाटो घ्यायचा आहे. टमाटो घेऊन ते मधभागी कापायचं आहे. त्यावरती एका भागावर साखर लावायची आहे आणि एका भागावरती हळद लावायची आहे. एक टोमॅटोचा रस चेहऱ्याला लागेपर्यंत पूर्ण 5 मिनटं चोळू घ्यायचं आहे. चेहऱ्यावरती मालिश करायची आहे. टोमॅटोला साखर लावायची एका भागाला आणि एका भागाला हळद लावायची. पूर्ण चेहऱ्यावरती असं चोळून घ्यायचं आहे कमीत कमी 5 मिनिटं. त्यानंतर चेहरा धुवा. त्याने तुमच्या चेहऱ्यामधील जे काही काळे डाग आहे हे निघून जाण्यासाठी खूप उपयोगी आहे. त्यानंतर कच्चं दूध असेल जे बिन तापलेलं ते दूध घ्यायचं आहे कपभर. त्यामध्ये कापसाचा बोळा बुडून चेहऱ्याला हलकीशी मालिश केली. असं जर तुम्ही रोज केलं ना तर तुमच्या चेहऱ्यावर स्किनपणा येईल, जेणे की मऊ होईल. असं खरबट राहणार नाही, चेहरा मऊ होणार. त्यानंतर जर केस गळत असतील तर केसासाठी हा उपाय आहे. खोबऱ्याचं तेल घ्यायचं आहे. जसं आपण पॅराशूट मिळतो शुद्ध नारळाचं तेल, ते तेल घ्यायचं आहे. ते तेल गरम करायला ठेवायचं आहे. गरम केल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता देखील उकळून घ्यायचा आहे. उकळून घेतल्यानंतर ते थंड होऊन द्यायचं आहे आणि ते तेल तुम्ही रोज केसांना जसं तुम्ही हे वापरता 4 दिवसाला 5 दिवसाला 1 वेळा लावता तसं त्या तेलाला केसाच्या मुळापर्यंत मालिश करायची आहे. कमीत कमी 20 मिनिटं चोळू घ्यायचं आहे. त्याने जे काही तुमचे केस गळते ते केस गळणार नाही. त्यानंतर जर होठ उलत असतील तर होठासाठी मध आणि खोबऱ्याचं तेल हे थोडं मिक्स करून सनी जर तुम्ही होठावरती लावलं तर होठ उलणे किंवा फाटणे थांबतील. त्यानंतर रोज आंघोळीच्या वेळेस जसं आपण साबण वापरतो, साबण वापरायच्या जागी तुम्ही जर 2 चमचे दह्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ आणि 1 चमचा हळद पावडर हे मिश्रण करून सनी चेहऱ्यावरती लावून 15 मिनिटं ठेवायचं आहे. त्यानंतर ते धुवायचं आहे. त्याने चेहऱ्यावरती जो काही रोजच्या आपल्या चेहऱ्यावर धूळ बसते त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर मोरमाटाचे फोड येतात किंवा काळपटपणा असतो, ते निघून जाण्यासाठी खूप उपयोगी आहे. रात्री झोपण्याच्या अगोदर जर कोरपडीचा गरा असतो तो जर चेहऱ्याला लावून तुम्ही झोपले तर तुमची जी चेहऱ्याची स्किन आहे ती एकदम मऊ होती.